8 मुलांचा निष्पाप बळी या ठिकाणी गेलेला आहे आणि ह्याला जबाबदार महाराष्ट्र राज्य सरकार हेच 100% आम्ही या ठिकाणी सांगतो। कारण बघा, आंबेनळी घाटामध्ये सातत्याने दरवर्षी अपघात होतात। दुर्दैवी घटना घडलेली आहे। आज तरुण 8 मुलांचा निष्पाप बळी या ठिकाणी गेलेला आहे आणि ह्याला जबाबदार महाराष्ट्र राज्य सरकार हेच 100% आम्ही या ठिकाणी सांगतो। कारण बघा, आंबेनळी घाटामध्ये सातत्याने दरवर्षी अपघात होतात। 30 जणांचा याच्या अगोदर मृत्यू झालेला आहे। आज आपण बघतोय कुठे बॅरिकेडेशन नाही। बघा तुम्ही, हा रस्ता आहे, हाच रस्ता आंबेनळी घाटामध्ये जातो, कुठे बॅरिकेडेशन नाही आहे आणि कुठेही त्या रस्त्याचं संपूर्णपणे काम पूर्ण झालेलं नाही आहे। सातत्याने काय ना काहीतरी त्या रस्त्याचं डागडुजी अर्धवट राहते आणि त्याच्यामुळे हे दुर्घटना घडतात आणि असे दुर्घटना घडून असे निष्पाप बळी जातात। ह्या बळीला राज्य सरकारच जबाबदार आहे, इथला ठेकेदारच जबाबदार आहे। सातत्याने जे ठेकेदार आहेत हे कुठेतरी राज्य सत्तेमध्ये असणाऱ्या मंत्र्यांचेच हे ठेकेदार असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं काही कमी होत नाही, त्यांना कुठेही त्रास होत नाही, त्यांचं कुठेही काम न करताना पैसे त्यांना मिळतात आणि बेजबाबदारपणे कशाही प्रकारचं काम या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम हे ह्या रोडला सातत्याने होत असतं आणि म्हणून ही दुर्घटना घडते। मी राज्य सरकारला या ठिकाणी विनंती करतोच आहे, परंतु इथले जे स्थानिक ह्या रोडवरून सातत्याने प्रवास करतात यांना देखील मी आवर्जून आवाहन करतो की आपण प्रवास चांगला करा, जाताना शांततेत प्रवास करा, परंतु या राज्य सरकार याला संपूर्णपणे जबाबदार आहे हे कदापि आपण विसरू नका। या ठिकाणी आमच्या मित्राचा मृत्यू झालेला आहे। एक तरुण एक उमेदवार गेला आहे, जो मुलगा गेलेला आहे। याचं फार आम्हाला वाईट वाटतं. याचं खरं कारण आहे ते ह्या रस्त्यामध्ये घाटामध्ये बॅरिकेड्स नाहीत। बॅरिकेड जर असते तर हा अपघात झाला नसता असं माझं वैयक्तिक मत आहे। शासनाने तात्काळ हे बॅरिकेडची व्यवस्था करावी, अन्यथा अशी किती मृत्यू होतील हे सांगू शकत नाही। जेव्हा दापोलीचं बस अपघात झाला तेव्हाही कठाड्याअभावी ती बस खोल दरीमध्ये कोसळली आणि तिथे 20 लोक मेलीत। आज 8 तरुणांचा एकदम जीवघेणा असा अपघात झालेला आहे आणि ते 8ही तरुण ह्या अपघातामध्ये खलास झालेत आणि हे निव्वळ हे कठडे आणि संरक्षण भिंती ह्यांचं जे ठेकेदार आहे त्यांनी पण व्यवस्थित काम केलं नाही आणि सर्व तोडून ठेवल्यामुळं हे संपूर्ण अपघात झालेले आहेत आणि प्रशासनाचा पूर्ण दुर्लक्ष आहे। आता पावसाळा येतोय आणि हा संपूर्ण घाट पूर्ण एकदम धोकादायक असा झालेला आहे, तरी प्रशासनाने ताबडतोब लक्ष देऊन हे जे कठडे आहेत, क्रॅशबर आहेत, ते दुरुस्त करावे, जेणेकरून लोकांचे बळी टळतील। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।